जीवाला संसार जेवढा करता येतो तेवढा देवाला सुद्धा करता येणार. एवढे PhD झालेले लोक आहेत. जीवानं संसार कसा करावा हे देवानं सुद्धा सांगायची गरज. उलट देवाने येऊन बघावं कसा जीव बारकावा करतोय, कसं पिंजराचं बिंड घालते आत, उसाच्या मुळ्या कशा बांधतात, वाकडा आहे तिथं कसं मारायचं हे देवाला सुद्धा कळणार नाही. ऊस वाकडा आहे ते बरोबर बारकं बारकं बिंड बांधणार, उचलायसारखं बांधणार. हे एवढं बारकावं कसं काय, जनावरांना कसं पाण्या न्यायचं, कशी जनावरं सांभाळायची, जीवाला जेवढं ज्ञान आहे. आता हे देवाचंच ज्ञान आहे, पण देव सुद्धा अत्यंत महाराज आनंदित होत असेल की या माणसांना अशा ह्या दुःखरूप संसारातच आनंद वाटतोय. म्हणजे एखाद्या डुकराला गटारात उभे राहा हटेल सुद्धा कशाला हॉटेल मोठं म्हणणार, डुक्कर सुंदर वाटते गटारातच म्हणणार. जे सगळंच एका ठिकाणी बफे पार्टीसारखं मिळतंय. विषय सुखात रममान झालेले सगळे जीव आहेत, अकंठ बुडालेले आहेत. त्या सगळ्या जीवांना संसार ही गोष्ट आनंदाचीच वार्ता वाटते. आणि मग इथं बोलल्या जाणाऱ्या गोष्टी सगळ्या एकमेकाच्या वैषयिक गोष्टी, वैषयिक सुख बोलली जातात. अगदी बाळपणापासूनच मग मामाची मुलगी तुला करून आणूया हितनं सुरुवात असते. म्हणजे प्रत्येकाला लग्न आवडतंय, प्रत्येकाला एकमेकाचे कंगोरे काढावेसे वाटतात, कुणाला बोलून टाकून घालून पाडून बोलणं हे सगळं संसारात चाललेलं आहे. सदैव अशी ही काय खटपट सुरू आहे. हा बाजारच असा आहे की इथं आलेले संचिताने येतात आणि संचिताच्या वाटेनं जातात. किती जन्म घेतले तरी संचित काही ढीग संपलेला नाही. त्यामुळे इथं साधक म्हणून संसारात वावरायचं तर मर्यादा आहे, आणि हे आपलं म्हणून भोगायचं तर कधीही जन्म मरून संपत नाही. पण संसार शांत कधी होईल तर अशा तीर्थक्षेत्राला गेलं, महान सिद्धांची भेट घेतली. आता सिद्धांची भेट घ्यायची का सिद्धांनी साधन काळात जे केलं ते वाचून त्यांनी जे ग्रंथात आपले अनुभव मांडले त्यासारखं वागायचं